म्हणत असेल नवरीला घेऊन नाचतोय, मित्रांनो नवरीला घेऊन नाही नाचत, तो बायकोला घेऊन नाचू राहिलाय. बघा बायकोला घेऊन नाचता आमच्या इकडचे गाव. हे बघा भावांनो, आमच्या इकडे हळद अशी नाचवल्या जाते, बायकोला घेऊन नाचल्या जातं. कोण नवरी नाचत, कोण बायकोला घेऊन नाचतं, अशा इकडे आमची हळद राहते भावांनो. चला अजून दाखव. आणि मित्रांनो तुमच्या इकडे पण बायकोला घेऊन नाचता का नाही ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला अजून तुम्हाला दाखवतो एकदम दारू पिऊन कसे धिंगाणा नाचू राहिले. आमच्या इकडे हळद अशी बनवल्या जाते, चला दाखवतो मी. आणि हे बघा मित्रांनो, जो नाचत नाही त्याला बळच नाचवीत आहे. आता कसं काय नाचणार तो? 90s पेल नाही तर त्यांना कसा काय तो नाचणार सांगा बरं तुम्हीच. हे फुल फाकाटे ने बिना माळकऱ्याला नाचायला लावू राहिले, कसं काय होईल सांगा मित्रांनो. आमच्या इकडे हळद असली कडाई 10-12 वर्षाचे पोरं दारू पिऊन पुरा धिंगाणा घालते. तो बघू शकता मित्रांनो, तो एकदम 10वी-12वीला मुलगा असेल, तो एकदम दारू पिऊन धिंगाणा घालू राहिलाय. कसा उलटा पालटा नाचवते, त्याला पोरं घेऊन ओढून आणते इकडे नाचत आहे. परत काय एवढं मजा मारू राहिले का प्रमाणाच्या बाहेर. बघू शकता नाचता एकदम मस्त. आणि बाकीचे इकडे बघा, हा बघा आमच्या गावात मानलेला बेवडा मानता विष्णू नाना, त्याचं नाव विष्णू नाना. एकदम खतरनाक नाचतो, जिथं हळद असली तिथं दारू पिऊन राडा घालतो. खतरनाक विषय विष्णू नानाचा, नाद नाही करायचा त्याचा. आणि बघू शकता 90चा पावर बघा भावानू, असं नाचतं का तुमच्या इकडं? हे बघू शकता 90 मारली का कोण कसं नाचत आहे, कोण कसं नाचत आहे. नाद नाही करायचा, बेवडी पावर इकडं म्हणताय. बघा एक देशीची क्वार्टर प्यायची आणि पुरा धिंगाणा रातभर घालायचा. आणि आमच्या इकडं भाऊन रातभर डीजे चालू राहतोय. एकदा 10ला लावला का 4-5 वाजेपर्यंत पार्टी, पुरा धिंगाणा विषय हाड. चला तुम्हाला अजून दाखव. मित्रांनो आमच्या इकडची नवरी ना कशी नाचते ते पण दाखवतो. डाय खांद्यावर बसून नाचते नवरी, चला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, आमच्या इकडं नवरी सोबत तिचे वडील पण नाचता. आणि आमच्या इकडं हळद अशीच बनवली जाते भावानो. बघू शकता एकदम मस्त नाचता आणि एकदम क्वालिटी, म्हणजे रात्रभर डीजे चालू राहणार, रात्रभर नवरी नाचणार, रात्रभर पब्लिक नाचणार, रात्रभर म्हणजे 90 प्यायच्या नाचायचे, 90 प्यायची ना. हे बघू शकता किती सुंदर नवरी नाचते. हे बघू शकता बेवडे कसे भारी नाचता. तो बघा पाडला एक, काय खतरनाक डान्सर आहे बाबा. ये गडबड आहे बाबा. बाई शपथ, अशी उडी मी जिंदगीत कधी पाहिली नाही. एकदम क्वालिटी उडी मारले भाऊ. हा भाऊ ही उडी आहे ना, ही 90ची उडी, 90 पिऊन फाईनटी व्हायचं आणि अशा उड्या मारायच्या. हे बघू शकता आमच्या गावातले हळदीला असे राहत्या बेवडी, कसे खतरनाक नाचता यार. पाय हो नाच. अगं बाया 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 बाया, काय ते कंबर हलवतं बाया. अरे विषय हाड आहे डायरेक्ट. आमच्या इकडे हळद म्हणजे विषय हाड होऊन जातो. अशी हळद कुठंच जवत नसल, अशी आमच्या गावात हळद. अरे डायरेक्ट ना जवाब, एकदम क्वालिटी विषय राडा. असा बिंदास वा नाचा, कसंही नाचा, कसंही नाचा, कोई देखणी केली नाही. ऐसा डान्स राहता हमारे इधर. हा हे बघू शकता, कोण कुत्रे घेऊन नाचत, कोण काय. हे बघू शकता कुत्रे सुद्धा नाचता आमच्या इकडं, ते बघा. अरे 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 अरे, त्याचा हाल नका करू बाबा नो. तर बाय तो येऊन मजा घेऊ राहिलाय बाहेर बसून. अरे काय क्वालिटी हळद देतो म्हणशील भाऊ. आणि हे बघा मित्रांनो आमच्या इकडची नागिन, कशी नागिन अशी कुठंच होत नाही. नागिन अशी आमच्या गावात होती नागिन. बघू शकता, बघू शकता कसा विषय. तुम्ही म्हणत असाल हा काय बघू राहिलाय, मी काहीच बघत नाही. बघा समोर काय बघू राहिलोय. अरे खतरनाक रे बाबरे बाबरे. यांचे उद्या आहे ना, उद्या यांचे पाठणी पुऱ्या सालट्या होणारे, कारण हे रस्त्यावर नाचू राहिले पुरा धिंगाणा. बघू शकता अशी नागिन राहते आमच्या इकडची. यांना उद्या कळल भावानो, आता नाही कळणार. अरे 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 भावानो, तुम्ही उद्याचा दिवस तुम्ही लग्नात सुद्धा थांबणार नाही. Getting used to quiet when the noise dies down.
आणि बघितली ना भावानं आमच्या इकडची हळद कशी हळद एकदम क्वालिटी. आणि त्यांची उद्या पाटण साल्टी होणारी, कारण तेवढं रस्त्यावर खतरनाक नाचली, ते पण सिमिटाच्या रस्त्यावर. आणि आज मी बघितलं ते लग्नाला सुद्धा नव्हती. अरे बाबो रे बाबो, प्रकारची आमच्या इकडे हळद असते भावानो. एकदम क्वालिटी विषय राहतो. हळद म्हणजे ना अख्खा गाव जमा होतो, कारण क्वालिटी विषय राहतो. आणि तुम्हाला व्हिडिओ मला माहिती आहे आवडलाच असेल. एवढी मेहनत करून आपण बनवली. मी सुद्धा नाचलो नाही कारण व्हिडिओ काढाय म्हणून. आणि एकदम क्वालिटी व्हिडिओ ना आपल्या उलट्या उड्या पाहिल्याच असतील तुम्ही, एकदम खतरनाक. आणि तुम्हाला आता सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.